संजय मंडलिक यांनी वादग्रस्त विधान केले। आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का, ते खरे वारसदार नाहीत असं वक्तव्य संजय मंडलिक यांनी केले। आताचे महाराज दत्तक आलेले आहेत, त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार असल्याचं त्यांनी म्हटलंय। संजय मंडलिक यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर कोल्हापुरात राजकीय राडा सुरू झालेला आहे। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। खासदार संजय मंडलिक हे काय म्हणाले? आता जे महाराज साहेब जे आहेत ते कोल्हापूरचे आहेत। संजय मंडलिकांना कोल्हापूरच्या गादीवर शंका? मंडलिकांच्या विधानामुळे कोल्हापुरात राजकीय राडा। कोल्हापूरचे विद्यमान खासदार आणि शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांनी कोल्हापूरच्या गादीवरून वादग्रस्त वक्तव्य केलंय। आत्ताचे महाराज खरे वारसदार नाहीत असं मंडलिकांनी म्हटलंय। तर मला या निमित्तानं सांगितलं पाहिजे, आता जे महाराज साहेब जे आहेत ते कोल्हापूरचे आहेत का, वारसदार आहेत का, हे सुद्धा कुठेतरी दत्तक झालेले आहेत। खरे वारसदार नाहीत। खरे वारसदार तुम्ही आणि आहोत, शाहू फुले आंबेडकरांची मान सगळे आहोत। आणि या वारसदाराच्या निमित्तानं निश्चितपणे कोल्हापूर विचाराचा उल्लेख बाबासाहेब साहेबांनी केला। माझे वडील तेलापल्ली सदाशिवराव मंडलिक यांनी आयुष्यभर कोल्हापूर विचार केला। दरम्यान मंडलिकांच्या या टीकेनंतर कोल्हापुरात राजकीय राडा सुरू झालाय। भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शरद पवार संजय राऊतांचे दाखले देत मंडलिकांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केलाय। यावरून काँग्रेसचे नेते सतेज पाटलांनी दरेकरांना सुनावलंय। संजय राऊत साहेब काय बोलले होते की वंशजांचे पुरावे द्या। शरद पवार साहेब काय बोलले होते, पूर्वीच्या काळात छत्रपती पेशवे नेमायचे आणि ज्या वेळेला संभाजी महाराजांची राज्यसभेवर नियुक्ती झाली त्यावेळेला पवार साहेब म्हणाले आता पेशवे छत्रपतींना नेमणूक द्यायला लागले। याच राजघराण्याविषयी बोलले होते ना। त्याच्यामुळे मला वाटतं अशा प्रकारचं आता निवडणूक आले म्हणून भावनिक वातावरण करून मतदानात काय परावर्तित करता येते, काय रूपांतर करता येते का, हा केविलवाना प्रयत्न आहे। मला वाटते आता बाजू मांडण्याचा प्रयत्न प्रवीण दरेकरांनी करू नये। जी चूक झालेली आहे, छत्रपती घराण्याचा अपमान तिने केलेला आहे आणि या अपमानाचा निषेध आम्ही कोल्हापूर म्हणून या ठिकाणी करतो। दुसरीकडे कोल्हापूरच्या नाही तर मोदींच्या घराण्याचा मान राखायचा का असा सवाल राऊतांनी केलाय। तर शरद पवारांनी विरोधक अतिशय खालच्या पातळीवर गेल्याची टीका केली आहे। राजघराण्यामध्ये दत्तक ही काही गोष्ट नवीन नाही, अनेकांच्या गोष्टी उदाहरणं असतात आणि दत्तक होऊन एकदा स्वीकारल्याच्या नंतर तो त्या घराण्याचा कुटुंबाचा प्रतिनिधी होतो। आज ज्यांच्याबद्दल अशा प्रकारचे उल्लेख केला गेला याचा अर्थ किती खालच्या लेवलला विरोधक जात आहेत हे ते गोष्टीवरचं उदाहरण आहे। आता छत्रपती शाहूंच्या गादीचा मान राखायचा नाही तर का मोदीच्या गादीच्या, म्हणजे जे मोदी आहेत प्रधानमंत्री, त्यांच्या गादीचा मान राखायचा असे ह्यांना वाटतंय का? पण डुप्लिकेट शिवसेनेनं सर्व ताळतंत्र सोडलेलं आहे। कोल्हापूरच्या आखाड्यात यंदा हिंदुत्ववादी विरुद्ध पुरोगामी विचारांची लढाई पाहायला मिळणार आहे। शाहूराजे नागपूरच्या भोसले घराण्यातून दत्तक आले आहेत। हे खरं असलं तरीही राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा त्यांनी जपला आहे। शाहूराजेंबद्दल जनमानसात आदराची आणि प्रेमाची भावना आहे। त्यामुळे संजय मंडलिकांची टीका त्यांच्या अंगलट येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट,